जय हिंद, वंदे मातरम। मी जवान चंदू चव्हाण। आपल्या देशात भ्रष्टाचार कशा पद्धतीने चालतो हे मी पत्राद्वारे तर लिहिलं जे, त्या व्यतिरिक्त समोरचे ताई आपण सामान्य माणसं कधी आवाज उचलत नाही, आपण घराच्या बाहेर निघत नाही। आपण आमदार, खासदार, नगरसेवक यांना मतदान तर देतो, पण आपल्याला 5-5 वर्षापर्यंत आपल्या मागे फिरवता आणि जेव्हा मतदान येतं तेव्हा असे पडतात की बापरे, जसं काही यांना मोठा काहीतरी मोठा चमत्कार करणार आहे। पण हे चमत्कार करणारे हे सर्व आपल्याला नमस्कार करवता। म्हणून मी आंदोलन करतोय। भ्रष्टाचार झालाय, गटारी अशी वाहते जसं लाहोर मध्ये राहतोय, किचन मध्ये आम्ही। अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एवढा स्वच्छ भारत अभियान यात्रा चालवतात, तुम्ही एवढा मोठा उपक्रम राबवता, स्वच्छ तर तुम्ही आहेत तिथे एसी मध्ये बसून, आणि जनसामान्य माणूस काय त्याचा टॅक्सचा पैसा खाताय, ते तर किचन मध्ये राहतात। मग त्याच्यासाठी हे आंदोलन केलं होतं आणि आज आम्हाला आश्वासन दिलं आयुक्त मॅडमांनी की सर तुमचं हे आम्ही निवेदन पुढे पाठवू आणि 3 वाजता दुपारी तुमच्या इथं तुरंत आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ। जर यांनी ऍक्शन नाही घेतली, मी आता बांगड्या घातल्या त्या मनपासाठी घातल्यात। या बांगड्या मी नाही घातल्या, या बांगड्या ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना बांगड्या आणल्या होत्या मी, पण त्यांनी बांगड्या बी घातल्या नसणार आणि बांगड्या घालून बी त्यांना खुशी झाली नसणार। तुम्ही आता स्वतःला घेऊन सण इथं नगरपालिका पाहिजे सोडणार आहे की बाबा इथं गडे कामं करतात, सामान्य माणूस काम नाही करता। म्हणून आम्ही आता जे लिहिलंय इथं, न्याय की भीक, भ्रष्टाचार कब बंद होगा, म्हणजे भ्रष्टाचारने आपला देश त्रस्त झालाय। आपण प्रत्येक पक्षामध्ये अपक्षामध्ये तो मारतो उडी, लगेच तो पवित्र होतो, पण भ्रष्टाचार हा थांबणार नाही। हा थांबेल केव्हा, जेव्हा आपल्या धुळ्याची जनता प्रत्येक जण आपला टॅक्सचा पैसा विचारेल सरकारला। म्हणून हे आंदोलन तर माझ्या मागे कोणी नाही, पण माझ्या मागे जनसामान्य पूर्ण सैनिकामागे राहतात। त्याच पद्धतीने ताई कसं साथ चालवतं तुम्हाला, तुमच्या घरापाशी किती ऐकवा झाल्या, यांनी दवाखान्याचा पैसा दिला असता का नगरपालिकेने? नाही। तर असं हे दुःख जनसामान्य लोकांचं आहे। तर नगरपालिकेला इलेक्शन येणं, 10 मीटरवर बॅनर लावणं हा धंदा बंद करा आणि भ्रष्टाचार मुक्त करा। म्हणून आता चंदू चव्हाण रिंगणात उतरलेला आहे। वंदे मातरम। रस्त्याचं काम झालंच पाहिजे, रस्त्याचं काम झालंच पाहिजे, गटारीचं काम झालंच पाहिजे, गटारीचं काम झालंच पाहिजे, भ्रष्टाचार